नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे शशिकला आता जीजीजवळ येते आणि जीजीला म्हणू लागते, अहो जाऊबाई, काय केलं तुम्ही? स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय. असं कोणी करतं का? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं असं नका करू, पण तुम्ही माझ्याकडे बघितलंच नाही. तेव्हा जीजी म्हणू लागते, अगं शशिकला, काय म्हणतेस? अगं मंजिरीची इच्छा होती ना, जयला तिचा भूतकाळ सगळा तिने सांगावा. मग मी हो म्हटलं, त्यात तरी काय झालं एवढं? तेव्हा शशिकला म्हणू लागते, इथेच तर चुकल्यात जाऊबाई तुम्ही. अहो, जय काय मंजिरीला मैत्रीण बनवत नाहीये, तो तिला त्याची बायको बनवतोय. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, हो शशिकला, आणि मला पक्की खात्री आहे बरं का, जय खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि तो आपल्या मंजूला नक्की समजून घेईल. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो का? अहो, तो समजून घ्यायला तो काय लहान बाळ आहे का? त्याला बायको करायची मंजिरी. आणि एक गोष्ट लक्षात कशी येत नाही जाऊबाई, एवढे वर्ष झाले तरीही आपण तो भूतकाळ अजूनही विसरलो नाहीये. आणि मग असं कोण माणूस असेल जो लगेचच्या लगेच तो भूतकाळ ऐकेल आणि सगळं काही विसरून जाईल? नाही नाही नाही, मला तरी वाटतंय असं सगळं जर त्याला सांगितलं ना, तर नक्की काहीतरी प्रॉब्लेम होईल. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, अगं शशिकला, पण मागच्या वेळेस तर तूच म्हणाली होती की जयला आपल्याला सगळा भूतकाळ सांगावा लागेल, मनात काही ठेवायला नको. मग आता असं का बोलते? तेव्हा शशिकला म्हणू लागते, अहो जाऊबाई, तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती, पण आत्ताची परिस्थिती बघा ना, आत्ताची परिस्थिती कशी आहे ते. आणि तेव्हा तर मंजिरीने नकार दिला होता लग्नाला, पण आता जयकडनंही होकार आहे आणि मंजिरीकडनंही होकार आहे. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, मंजिरी त्याला हा भूतकाळ का सांगणार आहे माहिती आहे का? कारण जयने स्वतःहून या लग्नाला नकार द्यावा आणि मग तिचं लग्न रद्द व्हावं, म्हणून हे सगळं करते ती. तेव्हा शशिकलाचं हे बोलणं ऐकता जीजी म्हणू लागते, अगं हो ना शशिकला, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. नाही नाही नाही, पण आता काय करायचं ग? आता तर मंजिरी त्याला सांगणार आहे आणि मीही परवानगी दिली ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे बघा, जिथे संकट येतात ना, तिथेही शशिकला काकू काही ना काही मार्ग काढतच असते. आजपर्यंत मी किती संकटांना मात दिली, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका जाऊबाई, यावरही मी काहीतरी उपाय काढते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे सगळं जे काही पाठीमागचं आपलं सत्य आहे ना, ते तुम्हाला तुमच्या तोंडाने जयला सांगावं लागेल हा. तेव्हा जीजी म्हणू लागते, काय बोलते शशिकला, मी सांगू का जयला? तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो, पण ते कशा पद्धतीने सांगायचं ही पद्धत मी सांगते तुम्हाला, आणि मंजिरीला मी बरोबर थांबवते. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, ठीक आहे शशिकला, तू म्हणशील तसं आपण करायला तयार आहोत. तर इकडे आता मंजिरी आपल्या रूममध्ये बसलेली असते. तेव्हा रुजिदा येते आणि म्हणू लागते, मंजू, अगं तुझ्या मनात काय चालू आहे हे मी समजू शकते ग, पण तू असा का निर्णय घेते? मला सांग ना मंजू, तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, रुजिदा, तू तर म्हणाली होती ना, एका बाईपुढे तिचं मन काहीही नसतं ग, त्यामुळे माझ्या नाना आणि जीजीसाठी मी हे लग्न करायला तयार आहे. तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते, पण मंजिरी, तू भावनांच्या आहारी जाऊन हा निर्णय घेते आणि भावनांच्या आहारी जाऊन कधीही मनातलं सत्य लपवून ठेवायचं नसतं, अशाने त्रास होतो ग आपल्या मनाला. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अगं रुजिदा, मेलेल्या मनाला काय त्रास होणार आहे तू सांग? माझं मन तेव्हाच मेलंय जेव्हा सगळ्या गावासमोर माझ्या नाना आणि जीजीला खाली मान घालावी लागली. त्यामुळे आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी खूप काही सहन केले, त्यामुळे आता त्यांनी जो निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयाशी मी सहमत आहे. मग माझ्या मनाचा मी आता काही विचार करू शकत नाही. असे म्हणून मंजिरी तिथेच कॉटवरती अंगावर चादर घेते आणि झोपते. आता मात्र मंजिरी रडत असते. तेव्हा रुजिदा तिच्याकडे बघून म्हणू लागते, नाही मंजिरी, मी तुला तुझ्या भावनांच्या आहारी जाऊन असा चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही. मी तुला तुझ्या मनाचा विचार करायला लावणार आणि ते मी भाग पाडणारच, असे रुजिदा आता मंजिरीकडे बघून म्हणत असते. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाना पेपर वाचत असतात. तेव्हा ते रुजिदाला आवाज देतात आणि चहा सांगत असतात. त्याच वेळी जीजी येते आणि नाना पाठीमागे गडबड करू लागते. नानांना म्हणू लागते, अहो काय बसलात तुम्ही सकाळी सकाळी पेपर वाचत? तो जय गुरुजींना घेऊन केव्हा येईल, त्यामुळे पटपट काम आवरा बरं. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं उमे, जरा हळूच हळूच, एवढी घाई कशाला करते तू? तेव्हा जीजी म्हणू लागते, अहो आज मुहूर्त काढायचं आहे की नाही, आणि तू जय आल्यानंतर तुम्ही सोडाल
ऑर्डरी, पण माझ्याकडे खूप काम आहेत बरं का. धुणं, भांडी, स्वयंपाक, त्यामुळे माझं एवढं काम उरकणारच नाही आणि तुम्ही काही मदत करायची तर खुशाल पेपर वाचत बसलायत. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, "अगं उमे, काळजी करू नको. मी तुझी मदत करतो. काय काम करू लागू सांग बरं? आणि आपली मंजिरी कुठे आहे बरं?" त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते, "असेल की वरती रूममध्ये. कुठे जाणार आहे ती?" तेवढ्यात वरतून रूममधून रुजिदा खाली येते आणि म्हणू लागते, "नाना जिजी, मंजिरी रूममध्ये नाही आहे. कुठे गेली ती?" आता मात्र लगेच शशिकला म्हणू लागते, "अरे बापरे, घरात नाही आहे? याचा अर्थ पळून गेली की काय?" तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, "शशिकला काय बोलते सकाळी सकाळी? असलं अभद्र काहीही बोलू नको." तेव्हा शशिकला म्हणू लागते, "अहो जाऊबाई, माझ्या मनात असं काहीही नाही आहे हो. पण घरात कुठेही नाही दिसत आहे आणि कुणालाही काही न सांगता गेली ना, म्हणून म्हटलं की पळून गेली की काय?" तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, "माझी मंजिरी पळून जाणाऱ्यातली नाही आहे. तिने मला वचन दिलंय आणि ती जयबरोबर लग्नाला तयार आहे. त्यामुळे ती कुठेही जाणार नाही." तेव्हा नाना म्हणू लागतात, "काळजी करू नका. इथे कोपऱ्यावरती गेली असेल. फेरफटका मारून येईल परत." तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, "बरं होईल. मग तर सोन्याहून जास्त पिवळं असेल जाऊबाई. बरं बरं, आवरा बरं, गुरुजी येणार आहे की नाही?" असे म्हणून सगळे आता इथे तयारीला लागलेले असतात. त्याच वेळेस इकडे आता मंजिरी आपल्या दुकानात आलेली असते. आता मात्र दुकानाच्या बाहेर उभी राहून मंजिरी डोळे भरून दुकानाकडे बघत असते. कसं सगळ्या लोकांनी मंजिरीला दोषी ठरवून तिचं दुकान पेटवलेलं असतं हे सगळे काही क्षण तिला आठवत असतात. त्याच वेळेस मंजिरी आता दुकानाच्या पाया पडते आणि आतमध्ये दुकानात येते आणि मनाशीच म्हणू लागते, "हे दुकान म्हणजे आमच्या घराचा पारंपरिक वारसा आहे. आमच्या नानांच्या आयुष्याची मेहनत आहे. त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावून हे दुकान उभी केलंय आणि हे फक्त नावाला दुकान नाहीये. हे आमच्या घराचा आधार आहे, आमचं स्वप्न आहे आणि आज या दुकानाची राख रांगोळी झाली. नाना जिजी, तुम्ही जरी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला असला, मी जरी हे घर सोडून दुसरीकडे जाणार असले ना, तरीही तुम्हाला मी अशी राख रांगोळी देऊन जाणार नाही. मी माझं कर्तव्य पूर्ण करणार नाना आणि जिजी." असे म्हणून मंजिरी आता कमरेला आपली ओढणी बांधते आणि म्हणू लागते, "काही झालं तरी या राग झालेल्या दुकानाला मला पुन्हा उभं करावंच लागेल. कारण हेच दुकान माझ्या नाना आणि जिजीचा आधार बनेल. त्यामुळे त्यांना कुणापुढेही पैसे मागण्याची वेळ येणार नाही. माझ्या नानांच्या मेहनतीचं हे दुकान आहे आणि त्यांच्या मेहनतीचं दुकान मी पुन्हा उभं करणार." असे म्हणून आता मंजिरी लगेच दुकानाची साफसफाई करायला सुरुवात करते. आता मात्र लगेच काही लाकडं वरतून पडू लागतात. मंजिरी खूपच घाबरते. त्याच वेळेस आता ते दुकान संपूर्ण जळून खाक झालेलं असल्यामुळे सगळीकडे काळी काळी राख झालेली असते. तेव्हा मंजिरी आता एक एक लाकूड उचलून तुकडे झालेले बाहेर फेकत असते. आता मात्र समोरच खूप मोठं लाकूड पडलेलं असतं. आता ते मंजिरीला काही उचलतच नाही. मंजिरी जोर लावून ते लाकूड उचलण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेस पाठीमागनं राया येतो आणि पटकन लाकूड उचलतो. आता मात्र मंजिरी रायाकडे एकटक बघू लागते. तेव्हा लगेच राया तो लाकूड उचलतो आणि बाहेर टाकतो. तेव्हा आता तो पुन्हा काहीतरी उचलणार तेच मंजिरी म्हणू लागते, "तुला काय गरज आहे मला मदत करण्याची? तुझी मदत नकोय मला, तू जाऊ शकतो." आता मात्र मंजिरीला आठवतं की सगळ्या गावासमोर रायाने मंजिरीला लग्नाची मागणी घातलेली असते. त्यामुळे तिला आता रायाचा खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, "अगं मिसफायर करू दे की मला, तुला नाही जमणार ते." तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "तुला काय करायचंय? मी माझं माझं करते ना, मग तू जा इथनं." तेव्हा लगेच राया तर दुसरं काहीतरी काम करणार तेच मंजिरी म्हणू लागते, "तुला समजत नाही का? मला तुझी मदत नकोय, तू जा इथनं." तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, "अगं मिसफायर असं का बोलते? नेमकं झालंय तरी काय? काय झालंय? मी मदत करतोय ना तुला, मग अशी का बोलते? सांग ना काय झालंय?" तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "मी कशाला सांगायला हवं रे? तुला कळत नाही का? मी तुझ्याशी बोलत नाहीये याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तू जा इथनं, मला तुझी मदत नकोय राया." आता मात्र राया म्हणू लागतो, "पण मिसफायर का? अगं कारण काय ते तरी सांग." तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "कारण तुझ्या ओठात एक आणि मनात एक चालू आहे राया." तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, "काय बोलते मिसफायर? अगं असं कोड्यात नको बोलू, मला समजेल असं बोल ना काहीतरी." तेव्हा मंजिरी म्हणू लागते, "नको, तुला समजेल असं ना, नाही नाही नको, कारण तू ना
मला फसवलंय, आपल्या मैत्रीला फसवलंय. राया, मला वाटत होतं की आपण खरंच खूप चांगले मित्र आहोत, पण तू त्या मैत्रीला कलंक लावलाय. तुझ्यामुळे बघितलं ना माझ्या नाना आणि जीजीवरती किती काय वेळ आली. त्यामुळे आता मला त्यांना त्रास द्यायचा नाही. आणि अजून जर गावातील लोकांनी आपल्या दोघांना इथे एकत्र पाहिले ना, तर आणखीन काय काय बोलतील. त्यामुळे प्लीज तू जा इथनं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अगं पण मिस फायर, तुला नेमकं म्हणायचंय काय ते तरी सांग. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आता तू काय केलंय, कसं केलंय आणि का केलंय हे पण माझ्या तोंडूनच ऐकायचंय का तुला? तुला नाही समजत का तू काय केलंय? तेव्हा लगेच आता राया मनाशीच म्हणू लागतो, मिस फायरला एवढा कसला राग आलाय? मी असं केलंय तरी काय? काय चूक केली मी? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, खरं तर ना माझ्या नाना आणि जीजीला खाली मान घालावी लागली ती फक्त तुझ्यामुळे. आणि तुझ्यामुळेच गावातील लोकांनी आपल्याला एवढं बदनाम केलं. एवढं लक्षात येत नाही का राया? अरे, आपली मैत्री होती फक्त मैत्री, ती पण लाख मोलाची. पण आज तू त्या मैत्रीला डाग लागेल असं वागलाय. त्यामुळे मी कुणालाही सांगू शकत नाही की आपल्यात मैत्री आहे आणि ती पावित्र्याची मैत्री आहे. त्यामुळे ना प्लीज राया, मला तुझी मदत नको, तू इथनं जाऊ शकतो. तेव्हा राया म्हणू लागतो, पण मिस फायर, मला समजायला हवं माझी चूक नेमकं काय आहे ते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तुला समजत नाही का? अरे, अख्ख्या गावासमोर तू जे मनातलं बोलला ना, ते माझ्या लक्षात आले बरं का आता. आधी वरती वरती मैत्री दाखवत होता, पण आतमधून तर तुम्हाला लग्नाची बायको करायचं ठरवतोय ना, माझ्याशी लग्न करायचंय ना तुला, म्हणजे तुझ्या मनात काहीतरी वेगळंच आहे, ते दाखवत नव्हता तू. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अगं मिस फायर, तू काहीतरी चुकीचं समजते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, तुला काय समजायचंय ना ते मी चांगलंच समजून घेतलंय राया. तुझ्या मनात नेमकं काय आहे हे मला समजलं. त्यामुळे मला तुझी मैत्रीही नको आणि तुझी मदतही नको. त्यामुळे प्लीज माझ्या दुकानातनं तू निघून जाऊ शकतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही जाणार मिस फायर, मी नाही जाणार. आरोप करून झाले ना तुझे, मग आता मलाही माझी बाजू मांडू दे. आणि जोपर्यंत मी खरा आहे आणि माझी बाजू चुकीची नाहीये हे मांडत नाही ना, तोपर्यंत मी इथनं जाणार नाही. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, खूप आरोप लावले मिस फायर तू माझ्यावरती, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी हे सगळं का बोललो होतो हे नाही आठवत. मी काय बोललो होतो हे तुला आठवतंय? अगं पण गावातील लोकांची परिस्थिती काय होती, लोक किती भडकले होते. नानाजीजीला आणि तुला या गावातनं बाहेर काढायला निघाले होते. म्हणून या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी हा निर्णय घेतला. आणि त्या दिवशीच काय, मी प्रत्येक वेळेस तुझी मदत करतोय ना, मग ती फक्त तुमच्यासाठी. माझ्या मनात असं काही बी नाहीये ग मिस बाहेर. तेव्हा लगेच आता मंजिरी आठवू लागते, खरंच रायाने आजपर्यंत मला खूप वेळा मदत केली. प्रत्येक संकटातनं रायाने मला बाहेर काढलंय. आणि हे गाववाले सगळे जेव्हा माझे केस भादरण्यासाठी आले होते, तेव्हाही रायानेच मला वाचवलं होतं. आणि सगळ्या लोकांसमोरून बंदूक दाखवून रायाने तिला लांब पळून नेलं होतं. रायाने खरंच माझी खूप मदत केली. त्यामुळे खरंच त्याच्या मनात असं काही नसेल असे मंजिरीला वाटू लागते. तेव्हा राया म्हणू लागतो, खरंच मिस फायर, तुझी काहीतरी चूक होते ग, माझ्या मनात असं काय बी नाही. आणि तुला वाटतं का असं असेल, मी असं वाटतं का आजपर्यंत मी असं वागलोय का तुझ्याशी कधी? नाही ना. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, अरे हो राया, पण मग तू सगळ्या लोकांसमोर असं बोलायला नको होतं. त्यामुळे आपल्या मैत्रीमध्ये बघ ना असा कसा कलंक लागला जातो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अगं मिस फायर, परिस्थिती तशी होती ना, म्हणून मला बोलावं लागलं ग, नाहीतर आहे ना हे खोटं मला बोलायचं नव्हतं. माझ्या मनात काही नाहीये. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, म्हणजे तू मला वाचवण्यासाठी हे सगळं करत होता तर? तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिस बाहेर, माझ्यासाठी आपली मैत्री लाख मोलाची ग, मला या दुसऱ्या नात्याची काही गरज नाहीये. आता मात्र मंजिरी हसू लागते. तेव्हा लगेच राया तिच्याकडे बघून म्हणू लागतो, मिस बाहेर, तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद येण्यासाठी ना हा तुझा मैत्र काय बी करू शकतो. हा, तुझ्यासाठी नेहमी तो लढू शकतो. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, हो का? पण तुला कसं समजलं मी इकडे आले? मी कुणालाही न सांगता घरी दुकानात निघून आले बरं का, मग तुला कसं समजलं? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, आपल्या मनाच्या माणसांना काहीही सांगावं लागत नाही हा, ते आपोआप समजतं. तेव्हा लगेच मंजिरी हसू लागते आणि म्हणू लागते, म्हणजे याचा अर्थ राया, तुझ्या मनात माझ्याविषयी काही प्रेम वगैरे नाहीये ना? आहे का राया तुझं माझ्यावरती प्रेम? आता मात्र राया एकटक मंजिरीकडे बघू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे सांग ना, तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय, सांग की. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही नाही,
मिस फायर हे प्रेम वगैरे असं काही नाही. आपल्यात फक्त लाखमोलाची मैत्री आहे की नाही. तेव्हा मंजिरी हसू लागते आणि म्हणू लागते, खरंच राया, मनातलं सांगायला किती घाबरतो तू, पटकन सांगायचं ना मग. मग जाऊ दे, तुझ्या मनात काहीही नाही आहे ना, मी उगाच चुकीचा गैरसमज करून घेतला होता. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो मिस फायर, पण माझ्या एक गोष्ट नक्की लक्षात आली आहे, तू इकडे का आली होती. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, का, आणि तुला कोणी सांगितलं. तेव्हा राया म्हणू लागतो, मी म्हटलो की नाही, लाख मोलाची आपली मैत्री आहे आणि मला आपल्या मैत्रीच्या मनात काय चालू आहे ना हे आपोआप समजतं. ते सांगायची गरज नाही आहे. आणि मला माहिती आहे मिस फायर, तू जरी लग्न करून या घरातून चालली असली ना, तरी तू तुझ्या नाना आणि जिजीला ही राग देऊन जाणार नाही. त्यांचं हे दुकान तू पुन्हा नव्याने उभं करणार आहे, हे मला नक्की माहिती होतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो, माझ्या नाना आणि जिजीचं स्वप्न आहे, त्यांचा आधार आहे हे दुकान. तेव्हा राया म्हणू लागतो, हे दुकान फक्त तुझं नाही आहे, आपलं मिस फायर. त्यामुळे हे दुकान आपण पुन्हा नव्याने पुन्हा सारखं छान असं उभं करणार आहोत बरं का. आता मात्र मंजिरीला खूपच भारी वाटतं. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, पण मिस फायर, तू त्या घोरपडेबरोबर का लग्नाला तयार होते, नको ना लग्न करू त्याच्याशी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही राया, माझा निर्णय झालाय आणि माझ्या नाना आणि जिजीसाठी मी हे नक्की करणार आहे. आता मी त्यांना नकार देणार नाहीये रे, त्यांनी खूप काही सहन केलंय. तेव्हा राया म्हणू लागतो, अगं पण तो घोरपडे तो. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हे बघ राया, जशी आजपर्यंत तू प्रत्येक संकटात माझी मदत केली ना, तशीच आजपर्यंत प्रत्येक संकटातनं जयने माझ्या नाना आणि जिजीला वाचवलंय रे. खरंच त्यांच्यावरती खूप उपकार आहेत त्याचे. त्यामुळे त्यांच्या मनात जय हा योग्य जोडीदार आहे माझ्यासाठी आणि मी आता त्यांच्या निर्णयाला सहमत आहे. म्हणून मी आता हे लग्न करणार आहे राया. आता मात्र राया एकटक मंजिरीकडे बघू लागतो. त्याला आठवतं की जय म्हणालेला असतो, एकदा का या मंजिरीबरोबर माझं लग्न झालं की मी तिला जगण्याची भीक मागायलाच मोकळं सोडून देणार आहे. मग बसेल आयुष्यभर जगण्याची भीक मागत आणि तू तू आयुष्यभर मरणाची भीक मागशील, कारण तुला या मिस फायरचे दुःख बघवणार नाही. आता मात्र लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही मिस फायर, हा घोरपडे खूपच नालायक माणूस आहे आणि त्याच्याबरोबर तुझं लग्न मी होऊ देणार नाही. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया मंजिरीला म्हणू लागतो, मिस फायर, हा घोरपडे खरंच खूप वाईट माणूस आहे आणि तू का त्याच्याशी लग्न करते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे राया, तुमच्या दोघांमध्ये ही जी दुश्मनीची अडी झाली ना, त्यामुळे तुला तो जय वाईट वाटतो आणि जयला तू वाईट वाटतो, दुसरं काही नाही रे. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही मिस फायर, तू समजतेस तसा घोरपडे नाहीये, तो खरंच खूप नीच माणूस आहे. तर इकडे जय आता घरी गुरुजींना घेऊन आलेला असतो. आता मात्र गुरुजी पंचांग बघतात आणि म्हणू लागतात, पुढच्याच आठवड्यात लगेच मुहूर्त आहे, त्यामुळे लगेच लग्नाचा बार उडवून टाका तुम्ही. आता मात्र शशिकला जोरजोरात टाळ्या वाजू लागते आणि म्हणू लागते, अरे बापरे, एवढ्या लवकर मुहूर्त, म्हणजे पुढच्या आठवड्यात आपल्या घरात लग्न समारंभ होणार. आता सर्वजण एकमेकांना मिठाई भरू लागतात, पण मात्र मंजिरी खूपच नाराज असते. तर आता इथे जय आणि शशिकला बघून खूपच हसू लागतात. त्याच वेळेस इकडे मात्र राया तयारीला लागलेला असतो. आता मात्र राया मंजिरी आणि जयचं लग्न कसं मोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.